हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आय होप सो सगळ्या मजेतच असणार. तर इथे आमची गावी जाण्याची तयारी चालू झाली होती. माझं सगळं आवरलं होतं आणि मी ह्या मॅडमला रेडी करत होती. तर मुलाला म्हटलं चल आपलं शूट घे. तर बघा इथे ह्या मॅडमला रेडी केलं आणि तिला म्हटलं हाय कर. तर ती मस्त असं हाय करते दादाला. त्यानंतर त्याच्याशी खेळण्यासाठी तिला जायचं होतं. तयारी करता करता हिचे भरपूर असे नखरे असतात. तरी तिला तो बेल्ट जो लावलेला होता तो तिला माहीत नव्हता, त्यामुळे तो ॲटलिस्ट 10-15 मिनटं तरी ठेवला होता. त्यानंतर मात्र काढून टाकला. दादा काय करतो हे तिला बघायचं होतं म्हणून त्याच्या शेजारी जाऊन बसलेली आहे सोफ्यावर आणि मस्ती. कितीही म्हटलं गावी जाताना आपण एकच बॅग करूया, तरी एक बॅग म्हणत म्हणत इथे माझ्या 4 बॅगा झालेल्या होत्या. तर इथे मी मुलीला जशी जन्माला आली तशी 1.5 वर्षानंतर पहिल्यांदा ट्रेनने घेऊन जाणार होते. त्यामुळे मी फार एक्सायटेड होते की तिला ट्रेनचा प्रवास आवडतो की नाही. पण चला मी तुम्हाला पुढे दाखवते तिने कसा एन्जॉय केला आहे. तर बघा ट्रेनमधून हे सगळं बाहेरचं वातावरण अगदी हिरवं हिरवं सगळीकडे खूप छान वाटत होतं. आपण एरवी जेव्हा दिवाळीच्या वेळेस किंवा उन्हाळ्यात जातो ना, तेव्हा हा जो बाहेरचा वातावरण जे आहे ना, हे वातावरण आपल्याला अजिबात बघायला मिळत नाही. त्यामुळे याची मला तरी खूप प्रसन्न वाटलेलं, खूप छान वाटत. तुम्ही बघू शकता. बघा किती छान हिरवं सगळे झाडं हिरवे पूर्ण पावसाने खूप छान वातावरण होतं. अगदी ढगाळ वातावरण झालेलं होतं. त्यानंतर पुढे मी तुम्हाला डोंगरही दाखवते. कसे छान असे पूर्ण आकाश असं खूप सुंदर दिसत होतं. बघा जसं काही आकाशच असं ढग बोलतात ना खाली आलेले, तसं दिसत. तुम्ही बघा किती छान धुकं. बघा डोंगर अगदी असं पूर्ण धुकांनी पूर्ण भरून गेलेला होता. खूप मस्त वाटत होतं. तुम्हीही आनंद घ्या त्याचा वातावरणाचा. जे ट्रेनने ह्या दिवसामध्ये जातात त्यांना नक्कीच अनुभव असेल की बाहेरचं वातावरण किती सुंदर असतं. तुम्ही बघू शकता. बघा इथे किती छान. मुलांनाही खूप मजा वाटत होती की बाहेरचं वातावरण किती हिरवं आहे. पाऊस पडत होता, मध्ये पाऊस येत होता जात होता, पण खूप मजा येत होती. बघूनच असं मन अगदी डोळे प्रसन्न. आणि आपल्यालाही जरा रोजची तीच दिगदग असते, त्यामुळे त्या दगदगीतनं जरा निवांत कुठेतरी पाहिजे असतं. इथे मी हिला सांगत होते आपण आपलं शूट करूया. तिचं चाललेलं नाही, नको, बघत कशी अशी जरा तिने मला काही शूट करू दिलं नाही आणि मलाही बोलू दिलं नाही. इथे मस्त मॅडमचं चालू होतं खायचं काम. नंतर दादा शेजारी जाऊन बसायचं होतं आणि तिला तिथे बघा त्याच्याशी पकडू नको, तो ती पडू नये म्हणून तो पकडत होता. नाही मला पकडू नको म्हणून चालू होतं. त्यानंतर तिथे जो स्विच होता ते लाईट चालू बंद तिला करायचा होता. मी तिला सांगत होते नको तुझ्या डोळ्यावर प्रकाश पडेल, तरी चालूच होतं. त्यानंतर आम्ही आमच्या स्टेशनवर येऊन पोहोचलो आणि इथे भाऊ आम्हाला घ्यायला आला होता. खूप वेळ झालेला, त्याच्यामुळे पुढे मला काही जास्त शूट करता नाही आलं. त्यामुळे रात्रीची वेळ होती आणि तुम्हाला बाजूचा रस्ताही मी दाखवू शकलेले नाही जाताना. म्हटलं नको, अंधारात काही कळणारही नाही आणि वातावरणाची मजाही घेता येणार नाही. नंतर आम्ही इथे येऊन पोहोचलो. अंधारच होता त्यामुळे इतकं काही शूट व्यवस्थित आलेलं नाही आहे, पण तरीही जेवढे होतील तेवढे क्षण मी इथे शूट केलेले आहे. बघा इथे ह्या साहेबाला लगेच आल्या झोप आली होती, त्यामुळे हा झोपून गेला. नंतर पुढे मी काही शूट केलं नाही. मुलंही थकलेली होती आणि मीही दमली होती, त्यामुळे काही शूट केलं नाही. नंतर हे दुसरा दिवस आहे. तर इथे बघा सतत पाऊस चालू होता. गावीही पाऊस होता. पाऊस जरी असला तरी गावचं वातावरण खूप छान वाटतं. बघा तुम्ही पूर्ण जमीन अशी छान ओली चिंब झालेली होती. खूप मजा येते. नंतर आपल्याला कुठेही गेलं तरी आपल्याला कामं काही चुकत नसतात. आईला म्हटलं तू एकटीच किती करत असणार, चल मी हेल्प करते. त्यानंतर मग मी आईला जरा हेल्प केली. किचन वगैरे छान स्वच्छ करून घेतला. तेवढंच आपल्यालाही बरं वाटतं. सारखं बसून मला तरी बसून कंटाळा येतो, त्यामुळे म्हटलं मीही थोडंसं काम तुला करू लागते. आणि इथे मुलाशी गप्पा मारत माझं छान असं काम चालू होतं. तोही गप्पा मारत होता. म्हटलं चल मी किचनही क्लीन करते आणि तुझ्याशीही गप्पा मारते. तेवढंच त्यालाही जरा 4-5 दिवस चेंज. म्हटलं त्याचंच चाललेलं, मामा चल ना आपण जाऊया, मामा चल ना जाऊया. म्हटलं ठीक आहे चल जाऊया. नंतर माझं सगळं काम आवरून झाल्यानंतर मी वरती गच्चीवर मॅडमला घेऊन आली. तर इथे मस्त मॅडम गच्चीचा आनंद घेत होत्या. मी तिला विचारत होती बाबू तुला गावी येऊन कसं वाटतंय. तर मी नाही सांगणार असं वाकडं तिकडे तोंड मला करून दाखवत होती. नाही सांगायचं म्हणून म्हटलं सांग तुला मज्जा वाटते का. फिरून सांगते नाही. आणि मग फायनली नंतर लास्टला बोलते हो येस, असं वरती हात करून सांगत होती हो मज्जा वाटते येस. तर मी तुम्हाला पुढे इथे आईच्या मागे म्हणजे गच्चीच्या मागणं कसं वातावरण आहे ते तुम्हाला दाखवते. बघा सगळीकडे पूर्ण छान असं हिरवं वाटतं. बागे शेत आहे, त्या शेतामध्ये पिकंही खूप मस्त वाटत होतं. खूप छान आनंद घेता येतो. नक्की जाऊन या. ज्यांना कोणाला जाण्याची इच्छा असेल त्यांनी अवश्य ह्या 4-5 दिवसात नक्कीच जाऊन यावं. व्लॉग खूप लेट येतो आहे,
त्याबद्दल क्षमा असावी. तर बघा, तर असा काहीसा आईच्या घराच्या मागे व्ह्यू आहे, तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. आय होप सो सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, पुन्हा भेटूया आपण अशा